गणपतीमध्ये 9व्या महिन्यात मी नगर जिल्ह्याचे SP शिंदे साहेबांना एक निवेदन दिलं होतं तर संगमनेर शहरात ज्या पाकिस्तानमधून ज्या डुप्लिकेट नोटा येतात त्या नोटामुळं संगमनेरची आर्थिक व्यवस्था बिघडतील आणि त्यात अनेक नागरिकांचं नुकसान होतं। या आर्थिक म्हणजे बनावट नोटा उद्योग करणाऱ्यांना कारवाई व्हावा म्हणून एक निवेदन दिलं होतं। त्या निवेदन दिल्यानंतर 3-4 महिने त्याची चौकशी चालू झाली। चौकशी चालू झाल्यानंतर आणि माझ्यावर जे लोकांनी हल्ला केला त्या निवेदनात त्या लोकांचे स्पष्ट नावं टाकले होते। त्या माझ्या निवेदनाची 2-3 महिन्यांनी चौकशी चालू झाल्यानंतर संगमनेर शहर पोलिसांनी मला बोलवून आलं आणि त्या अर्जाची विचारणी केली। हा अर्ज खरा आहे का, या अर्ज तुम्ही ठाम आहेत का? म्हणलं हो। म्हणजे त्या मुलांना आम्ही चौकशीला बोलवलं होतं। त्यांनी आम्हाला या भाषेत सांगितलं का आमच्याकडून हे गुन्हे घडलेले पण आता फार दिवस झाले, आम्हाला माफ करावा। ज्या 1000 रुपयाच्या आणि 500च्या ज्या नोटा आहेत त्या पाकिस्तानमधून येतात। पाकिस्तान हे आपलं विरोधी राष्ट्र, ते आपल्या भारताचा नाश करणारं टिपलेलं राष्ट्र आहे आणि अशा देशद्रोही राष्ट्रातून आपल्याकडे ज्या नोटा येतात त्या नोटांचा गुन्हा तुम्ही आम्हाला माफ करा, याचा पाठपुरावा करू नका असं मला सांगितलं। मी ते काय ऐकलं नाही। त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी याची तारीख सांगत नाही, पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचं माझं बोलणं झाल्यानंतर 5 दिवसांनी मला सोनू वाजा, रितेश फुले, नागेश परदेशी, रत्ने बंधू यांनी मला पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर अडवलं आणि सांगितलं तू जर हा गुन्हा हा अर्ज तुझं मागं नाही घेतला तर आम्ही तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपून टाकू। आमच्या मागं फार मोठी ताकद आहे आणि आता आम्ही कोणाला जमवत नाही। आम्हाला वरपर्यंत आमचे हात पोचलेले तर कोणत्या परिस्थितीत हा गुन्हा मागं घे। मी नाही म्हटल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने नियोजन चालू केलं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि मला संपवायचा प्रयत्न केला। त्यांचे दुसरे काही आरोपी ते आरोपी आमच्या गल्लीतच राहणारे निकम बंधू म्हणून, त्या निकम बंधूंनी संगमनेर म्हणजे आमच्या गल्लीतल्या संगमनेर शहरात अनेक मुलींची छेडछाड केलेली, काही मुलींवर अतिप्रसंग केला, त्याचे गंभीर परिणाम ते भोगवते। त्या काही मुलींची देशोधडीला लागलेल्या आहेत। अशा मुली तक्रार घेऊन आल्यानंतर त्यांनी माझ्याकडे मदत मागितली किंवा आम्हाला योग्य मार्गदर्शन कर म्हणले तर मी जर त्यांना काही गोष्टी सांगितलं तर यांना राग यायचे काहीच नाही। कारण देशद्रोही पोरं, विकृती असणारी मुलं, शेतकऱ्यांना फसवणारी मुलं, अशा लोकांना कोण जवळ करणार? पण ते इतके विकृती असणाऱ्या मुलांना सुद्धा राजकारणात माझ्यावर राजकारण करणारे त्यांचा वापर करून घेऊ साठी